दादा दादा ये साईडला बघ, एवढा मोठा चिंबोला खायला भेटेल आम्हाला यो. चिकन पॉपलेट फ्राय मसाला थाली, एक साईज पॉपलेट, 2 भाकरी, रस्सा, चवला. बघा मुंबईमध्ये पण चवला भेटला. भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामींचं जो घोष वाक्य आहे, मी कधी भियालो नाही. माझं रेस्टॉरंट चालेल नाही चालेल. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरणकरंजेकरवरती. तर आता आपण लोअर परेलमध्ये आहेत. इकडे निगुडकरांचा आपलं मालवण रेस्टॉरंट आहे. त्यांनीच आपल्याला इकडच्या ज्या रेस्टॉरंटची चव घेण्यासाठी बोलवलं आहे. तर आपल्यासोबत नेहमी ऑनेस्ट रिव्ह्यू देणारा आपला गणेश मित्र आहे. गणेश, या टायमाला पण आपल्याला मासे, चिकन भरपूर काही आपण ट्राय करणार आहोत. जे काही आहे ते तुझ्याकडनं ऑनेस्ट रिप्लाय आपण एक्सपेक्ट करतो तेच येणार ना? एक्सपेक्टेशन जास्त आहे, कारण आपण आता नवी मुंबईतनं मुंबईमध्ये आलोय. तर बघूया काय कशी चव आहे ती. तर आपल्या गणेश मित्रासोबत आणखी आपल्या मुलेखंडचा मॉडेल म्हणून ओळखला जाणारा धीरज दिसतोय इकडे. आणि धीरजचा पण चॅनल आहे. काय धीरज मानसी 3022. तर नक्की आपल्या मित्राला पण सपोर्ट करा. खूप मेहनत करत असतो. आणि कॅमेराच्या मागे हितेन आपला नो मनी चॅलेंज वाला मित्र आहे. हितेन, बरं आहेस ना? तर आपल्याला सहायता करते, त्याबद्दल धन्यवाद. तर आपण आलोय आपलं मालवण फॅमिली रेस्टॉरंट, जिभेवर रेंगळणारी मालवणी चव घेण्यासाठी. जाऊया आणि रेस्टॉरंट पण बघूया कसं आहे तो. तुम्ही बघताय निगुडकरांचं आपलं मालवणी आणि कोल्हापुरी फॅमिली रेस्टॉरंट इथे दिसते तुम्हाला. आतमध्ये जाऊया आणि काय काय भेटते ते पण बघण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार सर. नमस्कार. तर आलोय आपण आतमध्ये आणि सुरुवातीलाच तुम्हाला श्री स्वामी समर्थांचे दर्शन करायला मिळतात. नमस्कार. आणि सोबतच तुळजाई भवानी मातेचे पण दर्शन होते. तर रवींद्र निगोडकर साहेब आहेत तिकडे. नमस्कार. तर आपण नेहमी रेस्टॉरंटला व्हिजिट करतो, तर मोस्टली आपल्याला शेट्टी लोक म्हणजे नॉर्थ साईडची लोक बघायला मिळतात. तर मराठी माणूस म्हणून कशी सुरुवात झाली तुमच्या रेस्टॉरंटची? ऍक्च्युली मी स्वतः खवय्ये आहे. मी पण अनेक हॉटेलमध्ये फॅमिलीला घेऊन जेवायला जायचो. बरोबर. आणि मला मालवणी टेस्ट करून मालवणी मला चव भेटत नव्हती. अनेक हॉटेलला मी जाऊन व्हिजिट केलं, पण मी विचार केला की मी स्वतः मालवणी आहे आणि मी मालवण माझं स्वतःचं आजोळ आहे. मी गावी राहिलेलो आहे. मग माझ्या गावचं नाव मी मुंबईमध्ये का नाही आणावं? तर शिट्टी लोक आणू शकतात, तर मी का नाही आणू शकत मराठी माणूस? म्हणून मी विचार केला की मुंबईमध्ये स्वतःचं रेस्टॉरंट ओपन करावा. आणि ते पण निगुडकरांचं आपलं मालवण फॅमिली रेस्टॉरंट. मी मुंबईमध्ये रेस्टॉरंट ओपन केला 2022ला. आणि या 3 वर्षामध्ये स्वामींच्या कृपेने, आई आणि आई वडिलांच्या कृपेने, आणि सर्वात मी माझ्या बायकोचंही नाव घे की तिचाही आशीर्वाद माझ्या पाठीशी नेहमी कायम असतं. या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी मुंबईत 3 वर्षात 3 रेस्टॉरंट मी ओपन केले. हा एकमेव मी मराठी माणूस असेल की मी जिद्दीने ओपन केले. आणि निगुडकरांचं आपलं मालवण आता लोकांच्या खूप आवडीचं झालं आहे. आणि मला खूप लोक येऊन बोलतात की तुम्ही खरोखरच मालवणी जेवणाची जी टेस्ट असते ती तुम्ही मालवणी टेस्ट आम्हाला देतात आहे आणि आम्हाला नक्की खायला आवडते. त्यासोबत मी नुसतं मालवणी टेस्ट द्यायला बघत नाही आहे, चव द्यायला बघत नाही. मी त्यांना प्रूफ करतो की मी जे का मसाले आणतो, जे मी नारळ आणतो, मी जे का अगोळ आणतो, कोकमा आणतो, मी माझ्या गावावरनं आणतो. आणि ते लोकांना मी दाखवतो सुद्धा की हे मी नुसतं बोलत नाही आहे, हे मी करून दाखवतो आहे. आणि गावाला जे नारळ होते ते रसाळ असतात आमच्या गावचे. कांद्याची सोलकढी, कोकम सरबत वगैरे, आमचे मालवणी कढी, मालवणी मसाला, चिकन मसाला वगैरे. तुम्ही एकदा नक्की त्याची चव घ्या आणि मला नक्की त्याचा एखादा मालवणी कोकणी माणूस आपल्या मुंबईमध्ये आपली घरगुती चव आणण्याचा प्रयत्न करतोय. तर आपल्या लोअर परेलवरनं जे कोणी व्हिडिओ बघतात, मुंबईवरनं व्हिडिओ बघतात, त्यांना सर्वांना मी रिक्वेस्ट करेन नक्की इकडे या आणि एक चव घ्या तुम्ही एकदा. तुम्हाला नक्कीच आवडेल. तर आपण आपल्या गाडीने आलो इथे. जर एखाद्याला इकडे यायचं झालं तर रेल्वे स्टेशन बद्दल काय सांगणार? माझं एक तर लोकेशन लावी लोकेशन आहे. मला दोन्ही सेंट्रल मला एकत्र मध्ये, एक वेस्टर्न रेल्वे आणि सेंट्रल रेल्वे. सेंट्रल करियर स्टेशन वॉकिंग 5 मिनिट्स आहे, लोअर बस स्टेशन वॉकिंग 5 मिनिट्स आहे. तर लोकांना दोन्ही बाजूने येण्याची संधी भेटते. आणि लोक 5 मिनिटांमध्ये वॉकिंग, जेवल्यानंतर सुद्धा वॉकिंग करत ते जेवण जातात सुद्धा आणि मजा करत जातात. लोअर परेल आणि करियर स्टेशन. लोअर परेल आणि करियर स्टेशन सेंट्रलला. दोन्ही स्टेशनवरनं तुम्ही 5 ते 10 मिनिटांमध्ये येऊ शकता. आणि माझ्याकडे प्रेशस अशी पार्किंग सुद्धा आहे
लोक जर कार घेऊन आले तरी पार्किंगला इथे जागा आहे ते आपल्याकडे म्हणजे तुम्ही तुमची जेवायला गाडी घेऊन येताय तरी पार्किंगचं काही टेन्शन टेन्शन ते नाही एकदम मॅनेज करून देतील आणि रेस्टॉरंटच्या साईडला पण साईडलाही भरपूर सारी जागा आहे अशी. तर आलोय आपण आतमध्ये नक्की, नक्की. आणि सुंदर थीम आहे. सुरुवातीलाच तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन होते. ही फ्रेम जेव्हा दिली स्वामींच्या पाठीमागे आई महालक्ष्मीचं रूप घेऊन आले आणि जेव्हा ज्या फ्रेमला मी बसवलं ना त्या दिवसापासून मला भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे ते स्वामींचं जो घोषवाक्य आहे. मी कधीच भियालो नाही. माझं रेस्टॉरंट चालेल नाही चालेल पण मला आत्मविश्वास होता की माझ्या मागे स्वामी नावाचं ब्रह्मांड उभं आहे आणि स्वामींनीच मला ह्या रेस्टॉरंटमध्ये प्रगती करण्याची आणि माझी स्वतःची मेहनत आहे. माझी मिसेस आणि आम्ही रात्री एक दीड दिवस आम्ही इथे रेस्टॉरंटला थांबतो आम्ही मेहनत करतो आणि त्याची ही कुठेतरी आम्हाला एक फळ भेटलेलं आहे. हे बघा एक लाईव्ह एक्झाम्पल आहे. म्हणजे मराठी माणूस व्यवसायात जाण्यासाठी घाबरतो पण सर आज भिवू नको मी तुझ्या पाठींशी आहे स्वामींचा एक उदाहरण घेऊन आसरा घेऊन त्यांनी सुरुवात केली. तर नक्की सपोर्ट करा आपल्या माणसाला. चालेल. तर रेस्टॉरंट बघताय तुम्ही मस्त एकदम थीम मालवणची थीम असं मालवण सारखा फील होतो कोकणात वाटतच नाही ना आपण मुंबईमध्ये आहोत. अजिबात नाही वाटत. आणि इकडे बघा छत्रपती शिवाजी महाराज. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे हिंदवी स्वराज व्हावे हीच श्रींची इच्छा आणि ह्या हॉटेलमध्ये महाराजांना ज्या प्रकारे जपलंय ते अप्रतिम आहे. हे बघा सर्व काही तुम्हाला इथे इतिहासातलं महाराजांचं सर्व बघायला मिळतंय बघा. आणि एक भारीच वाटतं म्हणजे असं वाटतं आपण कोकणातच आलोय बघ ना. हे गावाकडचा किचन आहे ना मालवणी किचन दिसतंय तुम्हाला. सर्व साई किचन मध्ये जे काही साहित्य असतात ते ठेवण्याचा प्रयत्न दाखवण्याचा प्रयत्न केलाय. खूप छान आहे खरंच. जसं तू बोललास मुंबईत आपण वाटतच नाही इकडे आल्यावरती एखाद्या कोकणी मालवणी गावामध्ये आहोत. आणि इथे पण बघा तेव्हा मालवण आपलंच असावं. एक आई स्वयंपाक करताना एक छान छान पदार्थ बनवताना आपल्या मुलासाठी आणि आजी वगैरे पूर्ण परिवार दिसते बघा. जिभेवर रेंगळणारी मालवणी चव घेण्यासाठी आलोय. परफेक्ट वातावरण जो ॲम्बियन्स या लोकांनी केलाय एक मालवण प्रेझेंट करतो बघा तुम्हाला. काय बोट आहे काय आपली? आमची बोट आहे ही आम्ही मासे मारायला जातो मालवणमधून आणि त्या मासे मारून आम्ही या बोटीतून घेऊन येतो. अशी लोकांना एक थीम आम्ही अशी म्हणजे मालवण गेल्यानंतर बोट नाही दिसली तर मालवण गेलं कसं वाटणार आपल्याला. आपले व्हिडिओ बघणारे जेव्हा आपण गणपती बाप्पांच्या दर्शनाला येतो लालबागला तर भरपूर जण आपल्याला व्ह्यूवर्स भेटतात लोअर परेलचे लालबागचे. तर यांची ब्रांच लोअर लालबागला सुद्धा आम्ही चालू केली आता कारण लालबागच्या लोकांची खूप रिक्वायरमेंट होती की आमच्याकडेही तुम्ही ब्रांच ओपन करा. आणि स्वामींच्या आशीर्वादाने मी यावर्षी 4 ऑगस्टला मी लालबागला मी नवीन रेस्टॉरंट इथे ओपन आणि माननीय बाळा नांदगावकर साहेबांच्या हस्तेच आम्ही ते तिसरी शाखा ही मी तिन्ही शाखा माननीय बाळा नांदगावकर साहेब जे आमचे नेते आहे त्यांनी तिन्ही रेस्टॉरंटची ओपनिंग त्यांच्या हस्तेच झालेलं आहे. तर तुम्ही मालवणी आहेत आणि मालवणी असून दुसऱ्या तिसऱ्या हॉटेलला जात आहेत तर नक्की आपल्या निगुडकरांचा आपल्या मालवणला भेट द्या. रेस्टॉरंटला भेट द्या तुम्हाला आवडेलच आवडेल. तर फोटोमध्ये तुम्ही मला चिंबोरा पण दाखवलेला तो कुठे आहे? त्या रेस्टॉरंट हां तर याच बाजूला याच्या बाजूला आणखी एक त्यांची सिटिंग एरिया आहे तिथे पण जाऊया आपण. चला तर आलोय आता दुसऱ्या इकडे जिथे बाजूलाच त्यांची एक आउटलेट आहे. इकडे बघा येलकोट येलकोट जय मल्ला. दादा या साईडला बघा एवढा मोठा चिंबोला खायला भेटला ना मला यो चावल चावल. गावी राहिलो होतो ते आमची सारवलेली अशी भिंत होती गावची आमची अशी आमची रंगीबेरंगी आमची एक विंडो होती तिथे खिडकी होती आमची. असं कौलावरी आमचं घर होतं असं की आम्ही त्या हिशोबाने मी म्हणजे गावी घरी आलो आहे आणि असे आम्ही मासे वगैरे ज्यावेळी बनवायचो तेव्हा असं आम्ही थोडीशी थीम गावची थोडासा पण मिस नसेल करत ना तुमचं घर असं हे बघा तुम्ही आपल्या गावचं घर मिस करताय तरी पण तुम्ही इकडे येऊ शकताय बघा. खूप छान आवडला. अशी आपले बल्ब वगैरे लावून आम्ही घरी बसायचो चिंबोरा बघा त्यांनी सिलिंग पण तीच ठेवली तशीच ठेवली आहे अशी. मस्त मस्त वाटलं छान कल्पना आहे. चालेल तर आपण तुमचा रेस्टॉरंट तर बघितलंच आता तुमच्या रेस्टॉरंट मध्ये येऊन काय ट्राय केलं पाहिजे ते पण आपण दाखवूया. आवडलं ना धीरज? एक नंबर. तर मंडळी बघताय तुम्ही स्टार्टरमध्ये इकडे बोंबील कोलीवाडा आणि प्रॉन्स चिल्ली पण ट्राय करू शकता. म्हणजे तुम्हाला फिश फ्राय तर मिळणारच पण सोबत तुम्ही ग्रीन चिकन आहे ना हे ग्रीन चिकन चिल्ली प्रॉन्स चिल्ली आणि आपला कोलीवाडा प्रॉन्स कोलीवाडा तर आपण भरपूर खाल्लाय. आज आपण इकडे येऊन बोंबील कोलीवाडा पण ट्राय करूया. प्रॉन्स चिल्ली आहे यांची वरून परफेक्ट कोटिंग आहे क्रिस्पी आणि आतून पूर्ण सॉफ्ट. अरे बोंबील कोलीवाडा खा
हा. एकच नंबर एक नंबर बोंबील कोलीवाडा. खतरनाक लागले खतरनाक भारी टेस्ट आहे आणि एवढं क्रिस्पी आहे ना हा खतरनाक एकदम फ्रेश पण आहे. मंडळी मी पण इकडची प्रॉन्स चिल्ली खाल्ली. प्रॉन्स एकदम फ्रेश आहे आणि ज्युसी. मजा येईल तुम्हाला इकडे येत आहे आणि प्रॉन्स चिल्ली ऑर्डर करताय तर एकदम चायनीज स्टाईलमध्ये तुम्हाला प्रॉन्स मिळते आणि सोबत क्रिस्पी क्रिस्पी बोंबील कोलीवाडा. आवडेल तुम्हाला. मला तर ग्रीन चिकन मी फर्स्ट टाइम ट्राय केलं आहे, पण आपण कोली लोक आता आपल्याला जास्त तर मावराच आवडते. तर ही आपली कोलंबी चिल्ली ना ती मस्त आहे, एकदम मस्त आहे. नक्की येऊन ही ट्राय करा, भारी वाटते. तर सर्वांकडनं तुम्हाला रेकमेंडेशन आलंय प्रॉन्स चिल्ली इकडे आल्यावरती नक्की ट्राय करा आणि सोबत बोंबील कोलीवाडा. तरी प्रत्येक घरी छोटे छोटे सुरमई खात असतात, पण निगुडकरांचं आपला मनामध्ये आलं तर काहीतरी सुरमई खायला भेटायला पाहिजे. या दृष्टिकोन मी लोकांच्या अशी मोठी सुरमई आणि असा पापलेट असं लोकांना आम्ही फ्रायमध्ये लोकांना थाळीमध्ये आम्ही देत असतो. सुरमईची साईज बघा, पाम साईज पेक्षा मोठी साईज आहे. आणि आता आम्ही अशा प्रकारे आम्ही फ्राय करतो. आता पहिला आम्ही आगोळ टाकून घेणार सुरमईला पहिला कोकमांचं. तर तुम्ही येताय तर कशा प्रकारे फ्राय बनते ते तुम्हाला बघायला मिळतंय. हे बघा ते असं आम्ही हळद टाकतो. हे आगळ म्हणजे फेमस ना फेमस आपल्याकडचं. कोकमाचं आगळ, मीठ लावून मीठ, घेणार. हळदी आणि हे आमचा मालवणी मसाला. घरगुती मालवणी मसाला आहे बघा. याला पहिले आपण मीठ आणि हे सगळं लिंबू मारून ठेवलंय मारून काय. आणि प्रॉपर आपला जो बनवणारा शेफ आहे शेफ आहे. त्याला पण बघा प्रॉपर हँड मालवणीच आहे कॅप तो. आणि हँड ग्लोव्ज वगैरे घालून हायजीनचा विचार करून बनवताना दिसते बघा. अद्रक लसूण पेस्ट लावतोय बघा. मॅरिनेट झाल्यानंतर हे हे काय आमचा सिक्रेट मसाला आहे, जो आता आम्ही याला कोटिंग करणार आहे आता. सिक्रेट मसाला कोटिंग पण आहे. हां, त्याच्याने कोटिंग होणार. हे बघा रेस्टॉरंट तर तुम्ही बघितलंच. आता किचनमध्ये फिश फ्राय कसं होते ते पण तुम्ही बघा. पॉपलेट आले पॉपलेट एवढा बिग साईज पॉपलेट 2 भाकरी रस्सा आहे ना रस्सा हा जवला बघा मुंबईमध्ये पण जवला भेटला आणि सोनकढी चटणी आणि राईस. हा राईस कुठला आहे इंद्रायणी राईस. इंद्रायणी राईस हा, चंद्रभागेच्या तिरी. हा तो पण राईस कुठे भेटतो माहितीये का पुण्या साईडलाच भेटतो पण आज आपल्याला मुंबईमध्ये भेटतो इंद्रायणी राईस. अरे वा. तर मंडळी आपण थाळ्या मागवल्यात. पापलेट थाली, चिंबोरा थाली. हां जर तुम्ही क्रॅब थाली मागवताय तर सर्व पदार्थ सेम असतील जे आपल्या मित्रांनी दाखवले, पण त्याच्यासोबत फक्त क्रॅब मसाला येईल. आणि इकडे न सांगता आपल्या मित्रांनी सुरुवात केली सुरमई थाली खायला. सुरमईला बघून कंट्रोल नाही झाला, एवढी टेम्पटिंग सुरमई दिली त्यांनी. आणि खरंच त्यांनी जसं सांगितलं आपल्याला की मसाला मॅजिक मसाला आहे, सिक्रेट मसाला, तसाच मसाला आहे आणि त्याची चव पण खूप भारी आहे. आणि या थालीमध्ये एक स्पेशल गोष्ट त्यांनी ऍड केली आहे ती म्हणजे तिसऱ्या. आणि हे मोस्टली मुंबईमध्ये जास्त भेटत नाही आणि यांनी अवेलेबल केले प्रत्येक थालीत, जेणेकरून प्रत्येकाला त्याची चव समजेल. हां आणि इकडे क्रॅब मसाला पण दिसतोय बघा तुम्हाला, भरलेला चिंबोरा क्रॅब. तुम्ही येत आहे आपल्या मित्रांसोबत किंवा कपल येत आहे आणि दोघांमध्ये तुम्हाला शेअर करायची वाटते तर ही तुम्हाला एक्सक्लुसिव्ह चिकन थाली, एक्सक्लुसिव्ह मटन, फिश सर्व प्रकारचे तुम्हाला इकडे थाल्या मिळतात. पण आपण चिकन थाली मागवली, त्याच्यामध्ये सुकं चिकन आहे, चिकन मसाला आहे, चिकन किमा आहे, चिकन कलेजी आणि 2 क्रॅब लॉलीपॉप. हे बघा. आणि वडे पाहिजे तर वडे, भाकरी पाहिजे तर भाकरी, ते तुमच्या चॉईसवरती आहे. स्टीम राईस आहे सोबत तुम्हाला, त्याच्याऐवजी इंद्रायणी राईस पाहिजे तरी पण ते पण तुम्ही मागवू शकता. पण तुम्ही बघताय 649मध्ये हे सर्व आयटम तुम्हाला शेअरिंगमध्ये मिळतात बघा थालीमध्ये. चिकन एक्सक्लुसिव्ह थाली. तर आता सर्व फिश थाली, चिकन थाली आले. आता यांची चव पण घेऊन बघूया आपण कशी आहे ती. ओके, आवडते ना? हां तर आता जेवायला या सर्वांना. तर आपण नुकताच एक्सक्लुसिव्ह चिकन थाली ट्राय केली. खूप सुंदर. जे कोंबडी वडे दिलेत त्याच्यासोबत खाण्याची चव काहीतरी वेगळीच आहे. आणि इकडचा जो कलेजी मसाला आहे आणि सुका चिकन आहे आणि हा आलनी रस्सा खूप जास्त आवडला. मस्ट ट्राय आहे. भरपूर सारे ऑप्शनसोबत येतं आहे. जर हा पदार्थ पसंत नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही भाकरी, इंद्रायणी राईस मागवू शकता. पण 750 रुपयामध्ये दोघांसाठी एकदम वर्थ. बेस्ट क्वालिटीचा एकदम मालवणी रस्सा, अळणी रस्सा चिकन आवडेल तुम्हाला. मला खूप जास्त आवडली, स्पेशली हा कलेजी मसाला.
दादा याच्यात त्यांची स्पेशल ग्रीन चटणी आहे ती तुला कशी वाटते? ग्रीन चटणी पण आहे एक नंबर. हा, तर ग्रीन चटणी सोबत पण आपण कोंबडी वड्यांसोबत खाऊन बघूया. कारण त्यांनी सांगितलं ही त्यांची स्पेशालिटी आहे. हा, ग्रीन चटणी सोबत आपण खाऊन बघूया. काय खाऊ? सिंगल 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 नुसतं नुसतं पाट्यावर लाटलेली वाटते ना, एकदम मस्त वाटते ग्रीन चटणी. ग्रीन चटणी सोबत नक्कीच ट्राय करा, आवडेल तुम्हाला. जो मसाला आहे तो एक नंबर मसाला आहे आणि याच्यात मेन हायलाईट आहे तो तिसऱ्या. तिसरा मसाला जर ज्यांना माहिती नसेल त्यांनी इथे येऊन नक्की ट्राय करा. जबरदस्त आहे, मसाला पण भारी आहे आणि त्यातला आतला जो फ्लेश असतो तो पण खूप छान आहे. हे पापलेट पण ट्राय केला, खरंच एक नंबर आहे. मस्त एकदम फ्रेश आहे, खाताना पण एवढी भारी मजा येते ना ती काय सांगू. खरंच भारी वाटते, नक्की या इथं. आणि या थालीमध्ये तुम्हाला क्रॅब लॉलीपॉप पण भेटतात. ते सुरुवातीलाच आपण खाल्ले, पण मस्त आहे, एकदम वर्थ आहे. चिकन किंवा मटन किंवा फिश थाली नक्कीच एक्सक्लुसिव्ह ट्राय करा तुम्ही. बघा या साईडला बघा क्रॅब. आपल्या इथं कसं मधीतून असं तुकडे करून देतात ना, पण इथं बघा कवटी अशी उघडली का सगळ्या तुम्हाला आतला खायला भेटेल. या इकडचा मस्तपैकी क्रॅब मसाला ट्राय करा. चला, तर आज आपण आलो होतो निगुडकरांच्या आपल्या मालवण रेस्टॉरंटला आणि खरंच खूप मजा आली. जे काही आपण खाल्ली, चिकन थाली असू द्या, सुरमई थाली असू द्या, पापलेट थाली असू द्या, एक घरगुती मालवणी चव आपला मित्र मुंबईमध्ये देण्याचा प्रयत्न करतोय आणि तीच काहीतरी आपल्याला गावाकडची फील बघायला मिळाली. तर हितेन काय बोलला, तू काय ट्राय केलंस? मी ट्राय केला ते म्हणजे क्रॅब लॉलीपॉप. इकडं मी फर्स्ट टाइम ट्राय केला, ते भारी होता. आणि थाली तर असं प्रणित दादासोबत आलो होतो, थाली एकदम मस्त होती. ती जी आपण क्रॅबवाली थाली होती ना ती मस्त होती. पापलेट थाली पण मस्त होती, सुरमई थाली पण भारी होती. पण ती हिरवी चटणी जी तू बोललास ना, ती हिरवी चटणीमध्ये काहीतरी मालवणी चव होती. एकदम मस्ट विजिट असं रेस्टॉरंट. ओरिजिनल आगल कोकम वगैरे घालून त्यांनी चटणी बनवली होती. नक्कीच ट्राय करा इकडे आल्यावरती. गणेश, तुला काय आवडलं? यांचे जेवढे स्टार्टर आहेत ते सगळे मस्त आहेत. स्टार्टर पासून थालीपर्यंत सगळ्या मस्त गोष्टी आहेत. नक्की या, नक्की ट्राय करा. नक्की या सर्वांनी, नक्की ट्राय करा. आणि इथला ॲम्बियन्स पण एवढा भारी आहे ना, तुम्हाला खूप आवडेल. आम्ही म्हणजे जेवताना असं वाटेल की नक्कीच आपण मालवणमध्ये आलो. मी तसं पहिले पण बोललोय तुम्हाला, नक्की या, नक्की विजिट करा निगुडकरांचा आपला मालवण. प्रॉन्स चिल्ली तर तुम्ही ट्राय करालच, सोबत क्रॅब पण ट्राय करा आणि बोंबील कोलीवाडा पण ट्राय करा. ओके, टिल देन टेक केअर, बाय बाय. चला.